सध्या देशामध्ये एका आत्महत्येची जोरदार चर्चा सुरू आहे। ही आत्महत्या आहे एका IPS अधिकाऱ्याची। हरियाणामधल्या पूरन कुमार या IPS अधिकाऱ्याने आत्महत्या केलेली आहे आणि आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी आपल्या सुसाइड नोटमध्ये आत्महत्येचं कारण लिहून ठेवलेलं आहे। हे कारण आहे जातीभेद। त्यांनी या सुसाइड नोटमध्ये नेमकं काय लिहिलेलं आहे ज्यामुळे देशभरात चर्चा सुरू झालेली आहे, पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट। एक आत्महत्या, ज्या आत्महत्येने विविध प्रश्न उपस्थित केले। ही आत्महत्या आहे हरियाणामधील IPS अधिकारी वाय पूरन कुमार यांची। 7 ऑक्टोबरला IPS अधिकारी पूरन कुमार यांनी त्यांच्या पिस्तुलातून गोळ्या झाडून आत्महत्या केली। या प्रकरणामध्ये हरियाणाचे पोलीस महासंचालक शत्रुजीत सिंग कपूर आणि रोहतकचे पोलीस अधीक्षक नरेंद्र बिजारनिया यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आलाय। त्याचबरोबर या प्रकरणाच्या तपासासाठी 6 सदस्यांची एक SIT स्थापन करण्यात आली आहे। पूरन कुमार यांच्या पत्नी अमनीत पी कुमार या वरिष्ठ IAS अधिकारी आहेत। अमनीत पी कुमार यांनी चंदीगड पोलीस दलाच्या SSP कंवरदीप कौर यांना एक पत्र लिहिलंय। पूरन कुमार यांच्या सुसाइड नोटमध्ये जी नावं आहेत त्यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात आली आहे। धक्कादायक म्हणजे जातीभेदाचा त्रास असह्य झाल्यानं पूरन कुमार यांनी आत्महत्या केल्याचा आरोप होतोय। या प्रकरणी काँग्रेसच्या खासदार प्रियंका गांधी यांनी दलितांचा मुद्दा उपस्थित करत भाजपवर टीका केली आहे। प्रियंका गांधी म्हणाल्यात, जातीभेदानं त्रस्त होऊन हरियाणाचे IPS अधिकारी वाय पूरन कुमारजी यांनी आत्महत्या केल्यामुळे संपूर्ण देशाला धक्का बसलाय। देशभरात दलितांच्या विरोधात ज्या प्रकारे अन्याय, अत्याचार आणि हिंसेच्या घटना घडतायत ते भयावह आहे। आधी रायबरेलीमध्ये हरिओम वाल्मिकी यांची हत्या, मग सरन्यायाधीशांचा अपमान आणि आता एका वरिष्ठ अधिकाऱ्याची आत्महत्या। यातून सिद्ध होतंय की भाजपची राजवट दलितांसाठी एक शाप आहे। वाय पूरन कुमार हे मूळचे आंध्र प्रदेशातले होते आणि इंजिनियर होते। ते हरियाणा कॅडरचे 2001च्या बॅचचे IPS अधिकारी होते। त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी अंबाला आणि कुरुक्षेत्रामध्ये SP म्हणून काम केलं। त्यानंतर त्यांनी अंबाला आणि रोहतक रेंजमध्ये पोलीस महानिरीक्षक म्हणून काम केलं। तकरीबन 1:30 बजे के करीब हमें इन्फॉर्मेशन मिली है पुलिस स्टेशन सेक्टर 11 चंडीगढ़ में कि एक शूटिंग की इन्फॉर्मेशन मिली थी हमें। हमारी टीम ने यहाँ पे पहुंचकर SHO 11 और उनकी टीम ने यहाँ पर पहुंचकर क्लीन इंस्पेक्ट किया है। यहाँ पे एक रिपोर्टेड सुसाइड हुआ है और हमें एक डेड बॉडी मिली है। डेड बॉडी की आइडेंटिफिकेशन वाय पूरन कुमार IPS ऑफिसर जो है उनकी है। वाय पूरन कुमार यांनी सुसाइड नोटमध्ये अनेक धक्कादायक गोष्टींचा उल्लेख केलाय। 2020 मध्ये माझ्याबरोबर भेदभाव, अपमान आणि मानसिक छळ सुरू झाला। तत्कालीन DGP मनोज यादव यांनी माझा छळ सुरू केला। मला सुट्ट्या देण्यात आल्या नाहीत। मला माझ्या आजारी वडिलांनाही भेटता आलं नाही। कित्येक वर्ष मला मानसिक त्रास देण्यात आला। माझ्या विरोधात खोट्या तक्रारी करण्यात आल्या। माझं सरकारी वाहन सुद्धा परत घेण्यात आलं। आता माझी सहनशीलता संपलीय, म्हणूनच मी सगळं संपवण्याचा निर्णय घेतलाय। हा मला वाटतं एक संदेश आहे इथल्या मागासवर्गीय IAS अधिकाऱ्यांना, IPS अधिकाऱ्यांना की आतापर्यंत त्यांना असं वाटत होतं की आपण आर्थिक दृष्टिकोनातून सक्षम झालेलो आहोत आणि त्यामुळे आपल्याला सर्व कोणीच हात लावू शकत नाही, अत्याचार करू शकत नाही। तो फुगा फुटला। तेव्हा यांनाही आता या सगळ्या परिस्थितीला तोंड द्यावं लागेल अशी असणारी परिस्थिती आहे। पूरन यांच्या सुसाइड नोटमध्ये 15 अधिकाऱ्यांवर आरोप करण्यात आले। या सगळ्यांवर कारवाई व्हावी अशी पूरन यांच्या पत्नीची मागणी आहे। आता या प्रकरणी स्थापन झालेली SIT काय चौकशी करते आणि काय निर्णय घेते याकडे लक्ष असेल। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई।